knows. Every block tells a tale the whole city knows. Rhythms in the shadows where the cold wind blows. Life's a gamble on these streets, anything goes. Boom bap echoes through the alleys at night. Soulful samples lift the darkness to light. Deep kicks pounds like a heartbeat fight. These gritty vibes keep my story. माझं नाव आहे आदर सुजोळे आणि हा आहे आपला ब्लॉग नंबर 2. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी चाललो आहे. काल मला सुट्टी होती, आज मला कामाला जायचं आहे. तर आता आपण डब्बा भरूया आणि कामाला निघूया. तर आता मी बसलो आहे बेडरूममध्ये आणि आत्ता मला डब्बा भरायला जायचं आहे. तर डब्बा भरूया आणि आता बघूया, चेक करूया काय बनवलं आहे ते. ओके, तर इथे पोहे मी खाल्ले, भेंडीची भाजी, भाकरी, बहुतेक भाकरी का चपाती, भाकरी. आता आपण हा डब्बा भरूया. माझा डब्बा हा आहे, हे 2 माझे डब्बे. भरतोय. दोन भाकऱ्या बस झाल्या आपल्याला घरी. 2 भाकऱ्याच्या वरती दुपारी जास्त जेवण नाही करत मी. भाकऱ्या आणि भात असला तर भात खातो, भात नाही म्हणून भाकऱ्याच नाही लागते. तर डब्बा भरलेला आहे. तर आता डब्बा भरला आहे मी. आता डब्याला पिशवीमध्ये टाकूया. ही माझी पिशवी आहे. तुम्हाला दिसतंय की नाही काय माहिती, पण ही माझी पिशवी आहे, तुम्हाला दाखवतो मी. ब्राईटनेस कमी झालेला, काही ब्राईटनेस प्रॉब्लेम. आता मी ह्याच्यात भरतोय. मम्मी आता ओरडणार, कालचा डब्बाच काढला नाही, परवाचा डब्बा आहे हा, काल तर गेलोच नव्हतो. हो शेट, परवाचा डब्बा आहे काय हा. आता बघू दादा धुतोय का. दादा हा बघा झोपला इथे. चला आता मी डब्बा भरला. आता आपल्याला फक्त निघायचं आहे. तर आज मी जाणार आहे चालत, कारण की माझी सायकलला सर्व्हिसिंग करायची, तर तिला आज घरीच राहू द्या. तर आपल्याला तिला सर्व्हिसिंगला न्यायचं आहे. तर मी काही घरी नाही, तर पप्पा किंवा दादा तिला सर्व्हिसिंग करून आणतील. आणि आज आमचा सेफ्टी डोरी बसणार आहे, तर तो मी तुम्हाला रात्री आल्यावर दाखवतो. ओके, तर आधी तुम्ही बघा. आणि गाईज, व्हिडिओला लास्टपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा अँड कमेंट करा आणि शेअर करा. हा, मी असा व्हिडिओ शूट करतो हातानेच. माझे ट्रायपॉड आहे, पण मला ते थोडंसं अनकम्फर्टेबल वाटतं, म्हणून मी हातानेच व्हिडिओ शूट करतो. तसं माझ्याकडे ट्रायपॉड, हा बघा, हा ट्रायपॉड आहे माझ्याकडं. ह्याने मी शूट करायचो पहिले. आत्ता मला थोडंसं अनकम्फर्टेबल वाटायला लागलं, म्हणून मी ट्रायपॉडने शूट नाही करत. तसा हा कम्फर्टेबल आहे आणि मी आय थिंक सो 300-400 रुपीजला घेतला असेल, 300-400 रुपयाला घेतला होता हा ॲमेझॉनवरनं. तर आता असाच पडला आहे. आता आपण निघूया, कारण की किती वाजलेत माहिती का. 1 सेकंड हा. तर मित्रांनो, मी आता चाललेलो आहे कामाला. तर आता मी डब्बा वगैरे आवरून खाली आलो. खाली तर तुम्ही, हा आमचा क्लब हाऊस आहे आणि हा मेन रोड आहे, हे फुटपाथ आहे आणि इकडे सर्व दुकानं आहेत. तर आता मी चाललो आहे. तर आता बघूया किती वेळ लागतो, कारण की मी आज सायकल सर्व्हिसिंगला आहे ना,
सायकलवर गेलो तर 15 मिनटात पोहोचून जातो. आता अर्धा तास वगैरे लागू शकतो मला. तर बघूया आता किती मिनटात पोहोचतो आहे मी. तर इथे बघा, इथे आमच्या इथे खूप साऱ्या बिल्डिंग्स आहेत, खूप. तिथे पार्टी पण बिल्डिंग्स हा पूर्ण एक सेक्टर आहे. हा का, इथे बिल्डिंग, पुढे पण ग्रीन बिल्डिंग आहे आणि तिथे कन्स्ट्रक्शन चालू आहे अजून. तिथे अजून कन्स्ट्रक्शन चालू आहे. बघूया आपण कसं होतं. तर मित्रांनो, मी तुम्हाला एक स्पेशल गोष्ट दाखवतो. आमच्या इथे आत्ताच पाऊस झाला, तुम्ही रस्ते ओले बघू शकता. आत्ता थोडं ऊन पडले म्हणून रस्ते सुकायला लागलेत, पण पावसाने बघा तुम्ही, इथे कन्स्ट्रक्शन चालू होतं, इथे खड्डा पाडला आहे. तर इथे खाली दगड असल्यामुळे इथे पाणी साठलं आहे पूर्ण. हे बघा, पूर्ण पाणी साचलं आहे आणि पाणी एवढं क्रिस्टल आणि क्लिअर आहे ना की तुम्हाला खालचे दगडही दिसून जातील. त्या पाण्याला कोणी हातही नाही लावत आणि कोणी छेडछाड करत नाही, म्हणून ते पाणी एवढं खाली सगळी गाळ त्या बसला आहे ना खाली, तर त्यामुळे ते पाणी खूप मस्त वाहतं आहे आणि दिसायलाही खूप चांगलं दिसतं ते. तर मी तुम्हाला हा क्लिपमध्ये टाकून देईल, तर तुम्ही हा क्लिप एन्जॉय करा. तर मित्रांनो, आता मी आलो आहे मेन रोडला आणि या मेन रोडमध्ये मी तुम्हाला त्या दिवशी मंदिर दाखवलेलं ते आय थिंक पुढे आहे. तर तिथं ते मंदिर आहे आणि त्या मंदिराला आपण पाया पडून पुढे जाणार आहोत. आणि हा मेन रोडला मी आता पोचलो आहे. कमीत कमी 10 मिनटं झाले असतील मला निघून, आणि 10 सव्वा 10 झाले असतील. तर मला कमीत कमी 10-20 तरी मला तिथे पोचायचं आहे. 10-20च्या इथं 10-20ला तिथं नाही पोचलं तर मला ओरडा पडू शकतो. तर बघूया आता पोचतो आहे की नाही. तर आता जाऊया आपण फटाफट, तर बघूया. तर मित्रांनो, आता मी पोचलो आहे चौकात. आता मला इथून परत 10 मिनटं लागतील हा रोड पार करायला, मग माझं दुकान येऊन जाईल. तर आता मी तिकडनं आलो, त्या साईडने मी आलो. तर आता या साईडला आलो आहे कारण की तिकडे ना पोलीस होते म्हणून. तसं काय नाही, पण आहे थोडंसं ट्रॅफिक पोलीस. तर एकदा त्यांनी मला बघितलेलं गाडी चालवताना, तर लक्ष देऊ नये म्हणून मी ह्या साईडला आलो आणि तुम्हाला दाखवतो आहे. हा आपला चौक आहे. तर आता मला पुढे परत 10 मिनटात चालत जाईल. तर मित्रांनो, मी इथं मॅडमच्या घरी आलेलो आणि दुकानाच्या चावी घेतल्या जाता. आता जाऊन दुकान खोलायचं आपल्याला. तर आता मी या सोसायटीमध्ये आलेलो, इथे वरती मॅम राहतात. तर आता इकडून असं जाऊन राईट घ्यायचा, राईटवरून परत राईट घ्यायचा आणि मग मॉल लागतो. मॉलमध्ये आपलं दुकान आहे, तिथं जायचं आपल्याला. ओके. तर हा जो एरिया आहे ना, हा पॉश एरिया आहे. स्पाईन सिटी यालाच म्हणतात. हे सगळे सेक्टर्स आहेत. हा सेक्टर 9 आहे बहुतेक, आहेत गेस. तर हा रोड आहे. हा रोड डायरेक्ट मेन रोडला जाऊन, तो मेन रोड आहे तिकडे जाऊन टच होतो मेन रोडला डायरेक्ट. मग म्हणून आत्ता मी जातो. दादा आला असेल बहुतेक. आता घेतली चावी आणि जाऊन दुकान खोलायचं आणि पहिले झाडू मारायची, फरशी पुसायची, काउंटर साफ करायचं. आणि काल मी गेलो नव्हतो कारण की जरा बाहेर जायचं होतं आय गेस. म्हणजे मला बाहेरच जायचं होतं थोडंसं. मी बाहेर गेलेलो आणि बाकी काही नाही आपलं. जे घरातली कामं असतात ते करायला गेलो बाहेर थोडीशी. म्हणजे भरपूर दिवस झाले मी सुट्टी नव्हती घेतली ना, ते थोडंसं करण्यासाठी मी सुट्टी घेतली. मग जाऊन आलो बाहेर. कामं सगळी झाली. आता बघूया आपण काय होतं ते. चावी तर घेतली मी. हा जो आहे ना, हा मॉल आहे. ही मॉलची पार्किंग आहे. आता मी इथं एंटर करणार आहे आणि इथे वरती जनरेटर आहे मॉलचं. वरती जनरेटर आहे, त्यामुळे आवाज येत असेल तुम्हाला खूप जास्त. जनरेटर चालू केला आहे म्हणून अख्खा मॉलला हा एक जनरेटर चालू होतो. आणि इथे सगळ्या हॉटेल्सची बॅक साईड आहे. हे या साईडने सगळे किचन्स दिसतात हॉटेल्सची. पुढच्या साईडने हॉटेल आहे बघा, मिस्टर सँडविच. अजून
सलून आहेत. इकडून एंट्रन्स आहे बाहेर जायला. अजून इथे फॅशन ट्रेंड्स दुकान आहे कपड्यांचं. इथे गोल्डन कॅफे, भरपूर सारे इथे दुकान आहेत. तुम्ही इथे विजिट करू शकता. स्पाईन सिटी मॉल हा ॲड्रेस आहे. ही आपली बी विंग आहे आणि ए विंग ही समोर. ए विंग आणि बी विंगमध्ये गॅप. इथे वरती थिएटर आहे आणि इथे सलून वगैरे ही ए विंग आहे. तर आपल्याला ए विंगमध्ये जायचं आहे. बघूया दादा आला आहे का. तर आता जातो मी. मित्रांनो, मी आता गाडी घेऊन टिफिन घ्यायला आलो, पण टिफिन काय रेडी नव्हता. पाऊस पण जोरात येतो, त्यामुळे आता मला चार्जिंग पण बघू शकता तुम्ही किती % चार्जिंग आहे. 4% चार्जिंग आहे गाडीला. तर आपल्याला काय करताना आता कशी तरी हिला न्यायला काय पहिली चार्जिंग लावायला लागेल. बघूया आपण. मित्रांनो, आमच्या ब्लॉगमध्ये बस एवढं. मी दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, सी यू.